हातावर हँडवॉश घ्यायचं आणि कमीत कमी 20 सेकंद त्याला पूर्ण चोळायचं. दोन्ही हात एकमेकाला घासायचे. किती सेकंद? बघा, तुम्हाला घरी जाऊन दररोज करणे आहे. आपल्या शरीराची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपल्याला पूर्ण ती रोज 20. तर बघा, 20 सेकंद आपल्याला हात एकामेकावर चोळायचं. चोळल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर तुम्ही एक गीत ऐकलंय बालवयात, बरोबर आहे? हातात माझ्या पैसा, बरोबर आहे ना? पैसा वाजतो कसा? खुळखुळ खुळखुळ वाजतो पैसा. तर त्यानंतर काय होते, हे जे आता हे पुढचा भाग झाला. आता आपल्याला मागच्या बाजूने हात सुद्धा धुवायचे आहे. तर मग याला काय म्हणतात? पाण्यात पोहतो मासा. कसा पोहतो पाण्यात? मग ह्या हाताने घ्यायचं पाण्यात पोहतो मासा, मग ह्या हाताने घ्यायचं पाण्यात पोहतो मासा. त्यानंतर बघा तिसरी क्रिया हात धुण्याची कोणती आहे? तर तिसरी क्रिया आहे एक घास चिवचा. बघा, आपले नख आपल्याला साफ करायचे आहे. कारण सगळ्यात जास्त या वयात मुलांना सवय का असते? जास्तीत जास्त नख वाढवणे. तर नखामध्ये घाण शिरलेली असते. एक घास चिवचा, तर नख पूर्ण घासून टाकायचे. आणि एक घास काऊचा, तुम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहे, एक घास काऊचा. त्यानंतर चौथी क्रिया कोणती आहे? पाड चोखतो अंगठा. म्हणजे आपल्याला आपले अंगठे सुद्धा स्वच्छ घासायचे आहे. अंगठे घासल्यानंतर त्यानंतर काय आहे? हातात बांगडी आईच्या हातात बांगडी. त्यानंतर बघा आपल्याला मनगट पूर्ण साफ करायचं आहे. त्यानंतर या हाताने हातात घड्याळ वडिलाच्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण हात बघा, आपल्याला इथपर्यंत हात धुवायचे आहे. इथपर्यंत हात धुतल्यानंतर त्यानंतर पूर्ण क्रिया झाल्यानंतर आपल्याला आता नळ असेल तर आपण नळावर सुद्धा स्वच्छ करू शकतो. आता आपल्याकडे नळ उपलब्ध आहे परंतु बाजून आहे, तर आपण पूर्ण आपले हात आपल्याला पूर्ण हात या पद्धतीने धुवायचे. तर काळजी घ्यायची की पूर्ण साबण आपल्या हाताचं निघलं पाहिजे, कारण त्याच्या